ब्रेकनंतर स्वागत. सोशल मीडियावर हल्ली रील्स पाहण्याचा छंद सर्वच वयोगटातील लोकांमध्ये वेगानं फोफावलाय. याला रील्स पाहण्याचं वेड असंही म्हणता येईल. काही सेकंदाचे व्हिडिओ एकापाठोपाठ एक पाहणारा अक्षरशः काळ वेळ विसरून जातो. एक रील पाहायला कमी वेळ लागत असला तरी त्याचा मेंदूवर मात्र मोठा परिणाम होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे तुम्ही आवडीनं रील पाहत असाल तर वेळेवरच व्हा, खबरदार. तुम्ही बनताय रील्सचे गुलाम. रील्समुळे तुमची स्मरणशक्ती होतीये कमी. रील्स तुम्हाला आयुष्यातून उठवणार. वेगवेगळ्या रील्सनं सध्या सोशल मीडिया व्यापून टाकलाय. लोकांना 20 सेकंदाची स्टोरी पाहायला आवडू लागलंय. 20 सेकंदाचे रील्स काहींचं सर्वस्व झालंय. सकाळी रील बनवायची, सोशल मीडियावर अपलोड करायची आणि दिवसभर फक्त लाईक्स आणि कमेंट्सची वाट पाहत बसायचं. त्यासाठी 5 मिनिटाआड आपणच अपलोड केलेले रील्स पाहायचे. आता हे झालं रील्स बाजांचं. काही लोक तर लोकांनी तयार केलेले रील्स पाहण्यास दिवस वाया घालवतात. स्क्रोल करा, फक्त स्क्रोल करत बसा असा तो मामला असतो. पण हे स्क्रोल करणं, रील्स पाहणं अतिशय धोकादायक असल्याचं समोर आलंय. लाखो लोक रील्सचे व्यसनाधीन झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. खरं तर आपण मोबाईलवरील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स खेळत असतो, पण खरी गोष्ट म्हणजे हे रील्स तुमच्या मेंदूशी खेळत असतात. मानसशास्त्रीय अभ्यासानुसार रील तुमच्या मेंदूत जलद, नवीन आणि त्वरित आनंद देणाऱ्या उत्तेजनांचा पूर आणतात. जेव्हा आपण पुष्कळच रील्स ह्या स्क्रोल करत असतो, रील्स साधारणतः अर्धा मिनिट 1 मिनिट अशा ह्या ज्या रील्स असतात, जेव्हा आपण प्रत्येक रील पाहत असतो त्याचा विषय वेगवेगळा असतो. त्याच्यामुळे काय असतं की तुमचं लगेच त्याच्याकडे फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन जातं आणि तुम्ही त्या कॉन्सन्ट्रेशनने त्या रील्स पाहायला लागतात. तर जेव्हा तुम्ही ह्या रील्स पाहत असतात ना, जेव्हा नवीन टॉपिक येतो तेव्हा मेंदूमध्ये उत्तेजना निर्माण होते आणि सायंटिफिकली सांगायचं म्हणजे डोपामिन नावाचं केमिकल रिलीज होतं आणि ज्याने आपल्याला बरं वाटायला लागतं, थोडी उत्तेजना येते आणि माणूस त्या रील्स पाहत जातो. आणि जेव्हा कंटिन्युअस एक रील संपली की दुसरी झाली की तिसरी आणि प्रत्येक वेळी तुमचं फोकस, कॉन्सन्ट्रेशन सस्टेंड होतं त्याचं. आणि त्यामुळे काय होतं ना, मेंदू थकून जातो आणि हा डोपामिन आहे ना, तो एका लेव्हल नंतर क्रॅश व्हायला लागतो आणि माणसाला अजून बोर व्हायला लागतं, बोर्डम वाटतं, कंटाळा येतो, असं व्हायला लागतं. हे फक्त एवढ्यापुरतच मर्यादित आहे का? तर नाही. रील्स पाहिल्यानं माणूस मानसिकदृष्ट्या कमकुवत होतो. माणसाची निर्णय घेण्याची क्षमता कमी होते. सर्जनशीलतेला मर्यादा येतात. विचार करण्याची क्षमताही रील्समुळे कमी होते. झोपेची गुणवत्ता कमी होते. निद्रानाश जडतो. माणसाची चिडचिड वाढते. रील्समुळे माणसाची लाईफस्टाईलच बदलून गेल्याचं एका पाहणीत समोर आलंय. रील मधला जो टॉपिक्स असतात ते जे पुष्कळदा आपल्याला इमोशनली ड्रेन करणारे असतात. त्याच्यामुळे काय होतं की आपण पुष्कळदा याच्यात गुंतून असल्यामुळे आपण सोशल आपलं कॉन्टॅक्ट, इंटरॅक्शन्स आपले कमी व्हायला लागतात. आपण आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या आहेत त्या वेळ टाळायला लागतो आणि त्यातनं सगळं आपलं एक सोशल विड्रॉल यायला लागतो आपल्याला. आपण सोशल आपलं जे इंटरॅक्शन असतं ते कमी व्हायला लागतं. आत्मकेंद्रित होतो आपण आणि डोपामिनचे सारखे क्रॅश आणि हे ड्राईव्ह ट्रप्स आणि क्रॅश आपण म्हणतो त्याला, हे जे व्हायला लागतात त्याच्यामुळे अजून आपलं मानसिक जे स्वास्थ्य होतं ते खराब होतं. वैद्यकीय तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. सतत रील्स पाहणं माणसाच्या स्मरणशक्तीवर परिणाम करतं. होतं काय की माणूस नवीन रील पाहताना कॉन्सन्ट्रेट करतो. हे प्रत्येक रील बाबत होतं. असं झाल्यानं माणूस कॉन्सन्ट्रेट करतो, मात्र त्यावर चिंतन मनन होत नाही. याचा थेट परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवरही होत असल्याचं तज्ञ सांगतात. स्मरणशक्तीवर तर परिणाम पडणार आहे, कारण की तुमचं सस्टेन कॉन्सन्ट्रेशन तुम्ही किती वेळ मेंदू ठेवणार आहे आणि प्रत्येक रीलला तुम्हाला फोकस, कॉन्सन्ट्रेशन मिळतं, कारण की नवीन काहीतरी टॉपिक असतो आणि नवीन काहीतरी असेल तर तिथे मेंदू कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे निश्चितपणे तुमच्या स्मरणशक्तीवर याचा परिणाम पडतो. मानसिक स्वास्थ्यावर याचा दुष्परिणाम असा होतो की सारखे तुम्ही हे टॉपिक्स पाहत असतात, त्याच्यावर तुम्ही कुठलंही मनन किंवा चिंतन करत नाही. हा त्यातला मोठा प्रॉब्लेम आहे. मेंदूला काय असतं ना, जेव्हा तुम्ही नवीन खाद्य देता त्याच्यावर मेंदू विचार करत असतो. इथे जेव्हा तुम्ही रील्स पाहत असतात ना, तेव्हा तुम्ही फक्त दर्शक असतात. इथे तुम्ही कुठलाही विचार करत नाही, तर मेंदू कुठलाही प्रतिक्रिया देत नाही, कारण मेंदूला आपण तेवढा वेळच देत नसतो.
त्याच्यामुळे कसं आहे की आपली विचार करण्याची क्षमता, आपलं तारतम्य किंवा अनालिसिस करण्याची जी पद्धती आहे मेंदूला, हे हळूहळू बंद होऊन जातं. तुमच्या मेंदूला मोबाईलच्या गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल तर त्यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे. मोबाईल रील्स पाहूच नका. एक रील पाहिल्यावर दुसरा रील पाहण्याचा मोह टाळा. रील्स ऐवजी चांगलं संगीत ऐका. सामाजिक विषयावरील डॉक्युमेंटरीज पहा. मैदानी खेळ खेळण्यास प्राधान्य द्या. मोकळ्या हवेत फिरण्याला प्राधान्य द्या. रील पाहिले नाही तर माणसं अस्वस्थ होताना दिसतात. एकदा रील्स पाहायला सुरुवात केली की ती कमी होत नाहीत. रील्सच्या या डिजिटल गुलामगिरीतून आताच बाहेर पडा, अन्यथा तुमच्या शिक्षणावर, करिअरवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रील्स स्क्रोलिंग पासून रहा खबरदार. अमर काणे, झी 24 तास, नागपूर.